मुंबई में धारावी विकास बनाम विस्थापना की जंग खुलकर सामने आ गई है। धारावी में हजारों की संख्या में धारावी कर अपने हक के लिए सड़कों पर उतर आए हैं। 90 फीट रोड पर गूंजे नारे अदानी हटाओ धारावी बचाओ और साफ चेतावनी, जब तक 500 स्क्वायर फीट घर नहीं तब तक एक भी ईंट नहीं रखी जाएगी। इस आंदोलन को राजनीतिक रंग भी मिल गया है। कांग्रेस की सांसद वर्षा गायकवाड़, शिवसेना उद्धव गट के सांसद अनिल देसाई, कांग्रेस विधायक ज्योति गायकवाड़, शिवसेना उबीटी नेता अंबादास दानवे और नेता महेश सावंत, बाबूराव माने समेत कई दलों के नेता इस प्रदर्शन में शामिल हुए। सुबह बिस्मिल्ला चौक से शुरू हुआ ये मोर्चा माटुंगा की ओर बढ़ रहा था, लेकिन पुलिस ने 90 फीट रोड पर ही इसे रोक दिया। रोक के बावजूद भी भीड़ नहीं हटी। लोग सड़क पर डट गए और जमकर विरोध प्रदर्शन किया। दरअसल धारावी डेवलपमेंट प्रोजेक्ट के तहत 350 स्क्वायर फीट घर देने की योजना है, जिसे स्थानीय लोग सिरे से खारिज कर रहे हैं। आरोप है कि बड़ी संख्या में लोगों को अपात्र बताकर धारावी से बाहर किया जा रहा है। प्रदर्शन के बाद नेताओं के प्रतिनिधित्व मंडल ने डीआरपी के सीईओ डॉक्टर महेंद्र कल्याणकर से मुलाकात की, जहां 500 स्क्वायर फीट घर सभी धारावी में ही पुनर्विकास और पारदर्शी प्रक्रिया की मांग रखी गई है। अधिकारियों ने मांगों को सरकार तक पहुंचाने का भरोसा दिया है, लेकिन सवाल बरकरार है, क्या विकास के नाम पर लोगों का हक छिनेगा या फिर सरकार और बिल्डर को झुकना पड़ेगा। फिलहाल धारावी में सियासी पारा चढ़ा हुआ है और ये लड़ाई अभी लंबी चलने वाली है। 2024-2025 मध्ये विराट मोर्चा काढण्यात आला। लाखो लोक मुंबईकर आणि धारावीकर सगळे उपस्थित होते। या सगळ्यांनी मागणी एकच होती, विकास हवाय, धारावीकरांना चांगलं घर हवंय, चांगली हॉस्पिटल्स पाहिजे, चांगल्या शाळा पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, फुटपाथ पाहिजे, सुविधा पाहिजे, मुलांसाठी ग्राउंड पाहिजे। या त्यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण करू म्हणून सरकारने घेतलेली पावलं ही खरोखर अशा तऱ्हेनं सरकार एकीकडे बोलतंय, अशा तऱ्हेनं एकीकडे त्यांच्या ज्या काही योजना देते। आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये पेपरमध्ये त्यांनी बातमी दिली की तळमजल्यावर असलेल्या माणसांच्या वरती पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना सुद्धा आम्ही घर देऊ, पात्र ठरवतोय। तळमजल्यावरच्या लोकांनी त्याचं प्रमाणपत्र त्यांना द्यायचं। आता त्यांना द्यायचं आहे ते कुठे देणार, तर म्हणे पात्र असले तरी बाहेर टाकणार। आज तुम्ही बाहेर टाकणार याच गोष्टी करतायत का? धारावी सारखा प्रचंड मोठा हा परिसर आहे, याच्यामध्ये धारावीकरांना व्यवस्थित तुम्ही ज्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट विकास करताय, त्या याच्यामध्ये संपूर्ण धारावीकर ज्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह याच ठिकाणी गेली कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या चालवलाय, त्यांनी जी काय प्रगती केली आहे, जे काय आज त्यांना सुविधा नसतानाही ते इथपर्यंत पोहोचले, तर त्यांचा विकास हवाच आहे। त्यांचा विकास सरकारने जातीनं लक्ष घालून करावा, परंतु इथे विकासाच्या नावाखाली तुम्ही मोठमोठे इमले इमारती उभारणार, संकुलं उभारणार आणि त्यांना बाहेर धारावीच्या मोर्चात याच्यासाठी सर्व पक्षीय लोक पाच राज्याचे निकाल जाहीर होत आहेत। पहिले कल आलेले आहेत। पश्चिम बंगाल लक्ष होतं, ममता बॅनर्जी पिछाडीवर दिसतात। एसआयआर ची जी चाल केली, ही बऱ्याच प्रमाणामध्ये एसआयआर ची चाल ही मतदारांच्या आणि नागरिकांच्या विरोधातली होती। नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येऊ नये म्हणून केलेल्या गोष्टी होत्या, त्या समोर महिला आरक्षणाचा मुद्दा मध्ये काढला गेला, विशेष अधिवेशन बोलवलं गेलं, त्याचा फायदा झाला तिथे। महिला आरक्षण तिथे स्पेशल अधिवेशन बोलवलं। महिला आरक्षणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं डिलिमिटेशनचा खेळ केला गेलेला आहे, हे सर्व भारताच्या जनतेला माहिती आहे। दुर्दैव हे आहे की या सगळ्या एजन्सी, प्रशासन, पोलीस, सगळ्या यंत्रणा, सगळ्या महत्वाच्या इन्स्टिट्यूशन या काबीज केलेल्या आहेत। त्यामुळे डेमोक्रेसीचा, लोकशाहीचा गळा घोटला जातो।
धारावी संदर्भात काय सांगाल? आपण आज रस्त्यावरती आला, त्या धारावीकरांसोबत आंदोलनात सहभागी झाला. शिवसेना आधीपासून धारावीकरांच्या बाजूने राहिलेली आहे. धारावी संपूर्णपणे अदानीला देण्याचं पूर्णपणे सरकारने भारतीय जनता पार्टीच्या ठरवलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला अन्याय होतोय, सर्वसामान्य माणसाला बेघर केलं जात आहे. मला वाटतं शिवसेना हे होऊ देणार नाही आणि म्हणून ही ताकद शिवसेनेची मला असं वाटतं जनतेच्या बाजूने उभी आहे, धारावीकरांच्या बाजूने पात्र केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आमच्या लोकांना धारावीच्या बाहेर त्या ठिकाणी देवणाला पाठवण्याचा जो मोठा षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे, त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उतरलेले आहेत. घराच्या बदल्यामध्ये हितेच धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे, दुकानाच्या बदल्यामध्ये धारावीमध्ये दुकान मिळालं पाहिजे. धारावी ही मोठ्या धारावी मधल्या इंडस्ट्रीला तुम्ही ठेच लावू शकत नाही. तुम्ही आमचा उद्योग संपवताय, तुम्ही आमचं घर संपवताय, तुम्ही आमची जमीन घेताय, तुम्ही आम्हाला आमच्या घरापासून बाजूला ठेवताय. धारावी मधल्या एकही माणसाला माहित नाही की धारावी विकास आहे काय. मग हा विकास कोणासाठी चाललेला आहे? रेल्वेची जमीन तुम्ही घेतली, कशावर घेतली? लीजवर घेतली. तिथं आम्हाला ओनरशिप मिळणार नाही. ती तिची जमीन ती सरकारी जमीन पण नाहीये. म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही देशोधडी लावण्याचं काम चाललंय, आमचा तुम्ही हत्या करण्याचं काम चाललंय. एका माणसाला मोठे करण्यासाठी हे सगळं चाललेलं षडयंत्र आहे. त्याच्या विरोधामध्ये हा लढा आहे. हा लढा कुठल्या पक्षाचा नाही, हा लढा धारावीकरचा आहे आणि धारावीकर म्हणून आम्ही सगळे एक आहोत. तुम्ही आता बघितलं असेल एक व्यक्ती आली आणि एक व्यक्ती आली जी आली आणि मला बोलून गेली की ताई आमचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत ह्या लढ्यामध्ये आपल्याला सफलता मिळत नाही आपण इथेच लढत राहायचं, आपण ही लढाई सोडायची नाही. आणि आम्ही सगळं तुम्हाला धारावीकर सांगतो, आम्हाला जोपर्यंत या ठिकाणी घराच्या घरा बदल्यामध्ये घर, दुकानाच्या बदल्यामध्ये दुकान, गोडांच्या बदल्यामध्ये गोडान, आमची सगळी धार्मिक स्थळाच्या बाबतीत जोपर्यंत आम्हाला कुठला माहिती मिळत नाही तोपर्यंत हा लढा शेवटपर्यंत चालू राहील. आणि धारावीकरांची मी सांगू इच्छिते, आम्ही गरीब आहोत पण आम्ही इमानदार आहोत आणि आमची ताकद ही आमची एकता आहे. तुम्ही असाल पैसेवाले, तुमच्याकडे असेल केंद्र राज्यामध्ये सत्ता, पण आमच्याकडे आहे देशाचं संविधान. ते संविधान घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये लढणार आहोत. आमची लढाई ही पहिल्यापासून चालू आहे. आम्ही सातत्याने आवाज उचलतोय आणि आमचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणाचा वापर केला जातो. विचारा यांना, परवानगी घ्यायला सुद्धा मोर्चाला किती त्रास द्यावा लागतो. कुठे जायचं नाही, कुठे बोलायचं नाही, जरा कोणी सगळे दबाव आणायचा. आता गुंडांचा दलालाचं राज निर्माण केलंय आणि लोकांसाठी दलालांच्या दरवाज्यात तुम्ही लोकांना उभं केलं. या सरकारला मी प्रश्न विचारू इच्छिते, हा विकास कोणासाठी आहे? मोदींच्या मित्रासाठी आहे की धारावीच्या गरीब जनतेसाठी आहे? धारावी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बाबाची. वारंवार तुम्ही आंदोलन करतायत, ठिकठिकाणी प्लॅन धारावी डेव्हलपमेंट कडनं दाखवले, आज तर तुम्ही कार्यालयात जाणार आहात. काय आश्वासन दिलं जातं जेव्हा तुम्ही अशा आमच्याशी कुठल्याही तऱ्हेचे विचार आहे ना, कुठल्याही त्याची चर्चा होत नाही, कुठल्याही चर्चा होत नाही. धारावी मधल्या एकाही माणसाला माहितीये का विचारा की त्याला घर कुठे मिळणार आहे, त्याला दुकान किती मिळणार आहे, त्याला गोडाऊन कुठे मिळणार आहे, लिलिजर स्ट्रक्चरचं काय होणार आहे? माझं तर म्हणणं असं आहे की आम्ही बघतो साठी आम्हाला कुठे बसवतात? DRP चे अधिकारी पण NMDPL च्या प्रायव्हेट ऑफिस मध्ये बसतात. इथे शालिमार मध्ये गुंडांचं आणि दलालांचं राज्य केलेलं आहे. हे बरोबर नाहीये. आमचं म्हणणं आहे की धारावीच्या बाबतीमध्ये धारावीकरांना विश्वासात घेतलं पाहिजे. हा कसला विकास? ज्या वेळेला तुम्ही दलालांना दम द्यायला पाठवता, गुंडांना दम द्यायला पाठवता, पोलीस यंत्रणेचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर करता, रस्ता बनू शकत नाही पण रेल्वेसाठी झोपड्याच्या झोपड्या तोडण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. आज फक्त मिठी लेवरच्या नावाखाली, रेल्वेच्या नावाखाली, BMCच्या नावाखाली लोकांना त्या ठिकाणी बाहेर पडवण्याचं मोठं षडयंत्र चाललेलं आहे. का तर आम्ही फक्त BKCच्या जवळ आहोत. 5 मिनिटं ते 10 मिनिटावर आम्ही अंतरावर आहोत. तुम्हाला एक स्टेशन BKC करायचंय, एकाला BKC असल्यामुळे दुसऱ्याला मोठे मॉल आणि त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल बनवण्यासाठी तुम्हाला ही जागा पाहिजे. ही आम्ही मेहनतीने त्या ठिकाणी निर्माण केलेली जागा आहे. आज 100 कोटी आम्ही देशाला देतो मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून. त्यामुळे आमची लढाई सातत्याने चालू राहणार. ही जागा आम्ही धारावीकरच घेणार. हे मी पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला बघतोय ज्या तऱ्हेने दबाव येत आहे, पोलिसांच्या माध्यमातून सातत्याने आमच्यावर दबाव आहे.
एकजुटीने करणार आहे. आम्ही कोणाला दबत नाही, कोणाला घाबरत नाही. धारावीची एकता, धारावीचं जे सगळ्यात मोठं गोष्ट आहे, पण त्या गोष्टीच्या लढाईच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून आम्ही लढाई लढणार. 5 राज्याचे निकाल आज लागतात. केरळमध्ये मोठं यश काँग्रेसला पाहायला मिळतंय. ओव्हरऑल तुम्ही कसं बघता? कारण पश्चिम मी बघितलं, सकाळच्या ट्रेन मी बघून आले. आतापर्यंत काही निकाल क्लिअर नाही आहेत. काही ठिकाणी मी बघितलं की तमिळनाडूला काय चाललेले, वेस्ट बेंगॉलला काय चाललेले, सगळं बघून आलेले. आता मला असं वाटतं शेवटी निकाल, कारण माझ्या वेळेला पण मला माहितीये की पहिल्या राऊंड मध्ये मी मागे होते. पोस्टलला सातत्याने दुपारी 12 वाजेपर्यंत दाखवण्यात आलं की मी मागे. नंतरच्या काळामध्ये मी 3च्या नंतर जिंकले. त्यामुळे निकाल सगळे पूर्णपणे येऊन जाऊ द्या, त्याच्यानंतर मला आपण वाटतं बोलू. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी कारण आता पिछाडीवर आहेत सध्या. मला असं वाटतं की येणाऱ्या का, मी तुम्हाला मागाशीच एक महत्त्वाचं उदाहरण सांगितलं. पोस्टल बॅलेट मध्ये मी मागे होते. अख्खा दिवस 3 वाजेपर्यंत चालवलं की पोस्टल बॅलेट मागे, पण 3च्या नंतर तुम्हाला माहितीये की मी जिंकले. तुमच्यासारख्या लोकांचा त्या ठिकाणी मला पूर्णपणे सहकार्य होतं. मला पूर्ण त्याच्याबद्दल मी येणाऱ्या काळात बोलेन, आज नाही बोलणार. की SIRच्या नावाखाली हे 90 लाख मतं कट करणं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून सहसा दलाचा वापर करणं आणि मारामारी करणं, काही IAS ऑफिसर तिथे पाठवून दबाव यंत्र निर्माण करणं, हे लोकशाहीला अभिप्रेत नाहीये. ज्ञानेश्वर कुमार कुठे आहेत? हा तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न.